अडचण एकट्याची. तर मित्रांनो कॅमेरा चेक करत आहे iPhone 13चा. या शॉपमधून घेतला आहे. बाकीची गोष्ट तुम्हाला सांगतो नंतरच. बघा ओपन आता चेक केला. iPhone 6s पण जवळच आहे. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे. आता ज्ञान आणि मी सोबत आहे. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल की आम्ही वाजवायला गेलेलो साताऱ्याला आणि रात्री आलो. आता अक्षयच्या इथं वस्तीला होतो, जेवण वगैरे निघालो आहे. आता पनवेल स्टेशनवरती आहोत आणि आता निघालो गावाला. सॉरी, पनवेल स्टेशन नाही, नेरूळ स्टेशनला आहोत. इथून जायचं आहे पनवेलला. प्रवीण भाऊजींना भेटायचं आहे आणि मग निघायचं आहे गावाला. बरोबर ना. आणि ज्ञानू पण आहे सोबत माझ्या. आम्ही दोघेजण गेलेलो, मस्त एन्जॉय केला. कालचा ब्लॉग नक्की बघा. तर आमची ट्रेन आलेली आहे लगेचच. तर उतरलो आहे पनवेलला. आता इथून रिक्षा पकडून भाऊजींनीच आम्हाला रूमवरती बोलवलं. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता की इथं भाऊजींना बोलवायचा, भेटायचं आणि जायचं, पण आम्हालाच घरी बोलवलं आहे. उशीर भरपूर होतो आम्हाला. हां, लेट पोचलो. रात्र होईल वाटतं आम्हाला घरी जाईपर्यंत. तर आता बस स्टॉपवरती आलो आहे पनवेलच्या आणि इथून बघतोय आम्हाला काय भेटते का गाडी वगैरे. हा बस स्टॉप, जाम गर्दी आहे रे बस स्टॉपवर पण. आणि आमची लालपरी भेटू दे इंदापूरपर्यंत तरी अशा आशेने आलो आहे. ॲक्च्युली भाऊजींना भेटलो पण व्हिडिओ नाही बनवली. लगेच पाऊस आला, धावत पलत लगेच रिक्षात बसवलं आम्हाला भाऊजींनी. आणि आपला iPhone 13मध्ये फर्स्ट ब्लॉग शूट होतो आहे. तुम्हाला ती पण माहिती द्यायची आहे. ते प्रवास दाखवतो आहे आपला मुंबईमधला. जस्ट फोन घेतला आणि निघालो गावाला. आता आम्ही बसलोय बसमध्ये. इंदापूर गाडीत बसलो. आपली AC वाली गाडी भेटली, शिवशाही. नाही म्हणजे ऍक्च्युली आम्ही आहे ना विचार पुरतच केलो. कारण गाडी जर भेटली तर जावचं, नाही तर भाऊजीच्या आता वस्तीला रे होता. मी याला बोललेलो पण आता. तर भाऊजी आम्हाला थांबवत होते बट आम्हीच नाही थांबलो. कारण आता निघालो ते बोललो डायरेक्ट जाऊया ना. रात्री पावसामुळे पडत गाड्या बंद झाल्या तर अडकून राहू इथं. ऑलरेडी 2 दिवस साताऱ्याला काढले. सो गावाला जायची ओढ शेवटीला आम्हाला पण. त्याला तर बसलो शिवशाहीमध्ये, इंदापूरपर्यंत जाणार होती. तर ही बघा गाडीमध्ये AC पण आहे, एकदम गार हवा येते याच्यातून. हो, तुला नाही लागेल, ज्ञानूला नाही हवं लागा, मला एकट्यालाच लागते. इकडे गेलीस ना तर लागेल. आता लागली. बघ थांब आपण. आणि इथे फोन मस्तपैकी चार्जिंगला पण लावू शकता. किती वाजेपर्यंत पोहोचू इंदापूरला? 3.5 तास. किती वाजले आता? आता किती वाजले? इंदापूर 3 वाजले. 4, 5, 5:30. तर पनवेल ते इंदापूर 390 रुपये झाले 2 तिकीट, म्हणजे 195 रुपये एक फुल. आणि काचा एकदम बंद आहेत, बाहेरचं काहीच दिसणार नाही आपल्याला. AC गाडी आहे कारण AC आहे ना. आणि आपला साध्या लालपरीचा किती तिकीट असतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पनवेल ते इंदापूर. हे कुठेतरी थांबलोय वॉशरूमसाठी. ओळखा कुठली जागा आहे. आणि चालूच बस ठेवली. ही बघ, ही आपली शिवशाही आहे, महाड डेपोटली आहे. इथून आम्ही खरेदी पण केलेली आहे थोडीशी एक घरी नेण्यासाठी. लहान मुलांसाठी घेतलेला आमचा विकी आणि स्वस्तिक माहिती असेल तुम्हाला, त्याला घेतलाय. आणि हा इथं खाणार आहोत गाडीत. तर मित्रांनो गाडीत झोपलेलो आणि हे बघा आपली गाडी, बोरिवली महाड. आणि आता पोचलोय इंदापूरमध्ये. इथून आता कसं तरी आम्हाला तळापर्यंत जायचं आहे.
तर हा आहे इंदापूरचा बस स्थानक आणि शाला पण सुटले, कारण 5:30 वाजत आहेत आता. काय करायचं, चल विचारूया. आता विक्रम बघता जायला भेटते काय, कारण बसला जाम टाइम आहे. तर मित्रांनो, इंदापूरवरून संध्याकाळची वेळ असल्या कारणाने हे इंदापूर ते तळा जाण्यासाठी शेवटचा विक्रम होता आणि त्यामुळे हे एकदम कचाकच भरून जात होता. जाऊन आली ना त्याल्यात ना. आपल्या कोकणातलं सुंदर निसर्ग आता दिसू लागला. फायनली बोरगरमध्ये थोडीशी विक्रम खाली होते, फुल गर्दी होती. बोरगरपर्यंत आलं आहे, आता थोडंसं लांब राहिलं आहे. 2-3 किलोमीटर आपला तला इकडं आहे. आमच्या मांदाड कोलेवाड्यातील ह्या मावशी यांनी मला मांडीवर घेतलं होतं. तर पोहोचलो आहे आता तळामध्ये. फायनली आपल्या तालुक्यात पोहोचल्यावर एकदम मस्त भारी वाटते. मांदाडच्या आपल्या ज्ञानूच्या ओळखीच्या मावशी भेटल्या, म्हणून आम्हाला विक्रममध्ये जागा भेटली. मला मांडीवर घेतलेलं त्यांनी आणि कसं तरी ज्ञानूसाठी पण जागा करून दिला. तर चला आता इथून काय एसटी भेटते की विक्रम भेटते बघूयात. आमच्या गाववाले मच्छी विकायला आले तिथे. ते बघा तिकडे पण आहेत. कल्पनाबाई, हो युट्यूबला दिसशी होता तुम्ही. काय आणल्या म्हावरा? मंदिरात मारतात ना कालवा. हो काय खपला. आता आपल्याला एसटी कितीची आता काय जाऊ पाहिजे ना. डेटा पण बंद आहे डेपो. चाल देखू मग. आमच्या भरपूर टाइम आहे, तोपर्यंत काहीतरी खाऊन घेतोय. आपला सम्राट वडापाव, त्यातला फेमस वडापाव आताच खाऊया. सम्राट वडेवाले आणि बघू शकताय 6:20 झालेले आहेत आम्हाला. तर आलेत आमचे 2 प्लेट वडापाव. सुरुवात करूया. इथली चटणी जाम फेमस आहे, चटणी सोबत इथला वडापाव जाम भारी लागतो. खाऊन आणि काकांच्या हातचा वडापाव 1 नंबर लागतो. नक्की जरूर एकदा खाऊन जाईल तुम्ही पण वडापाव. तर घरच्या लहान मुलांसाठी ज्ञानून पण खाऊ घेतलेला आहे फायनली. कुणासाठी? 5 बटे. ज्ञानूच्या घरी भरपूर लहान पोर आहेत. तर एसटी आलेल्या आहेत कुठल्या तरी, बघूयात आपली एसटी आहे काय. ज्या मच्छीवाल्याने स्पेशल विक्रम केले, त्याच विक्रमने आता आम्ही पण चाललोय. फायनली आम्हाला एकदम स्वस्तामध्ये मिळालं. कारण आमच्या गावाची एसटी जाणार होती ना, तिला अजून टाइम पण आहे आणि फक्त ओलापर्यंतच जाणार आहे, आमच्या गावात नाही राहिलं. त्यामुळे आम्ही पण याच गाडीत जातोय. कडू मामाच्या विक्रम मध्ये जाणार. हा, आमचे कडू मामा. तर निघालोय आमच्या कोलीन मावशींसोबत. आमच्या बॅगी दिल्या तिकडे ऊन पडलेला कडक. फायनली आमच्या गावात पोचलोय आणि लाईटी पण गेल्यात. हा कालोख कालोख सगळीकडे आता बघायला भेटेल आपल्याला. हे माझी बॅग, दप्तर कसं ठेवला माझा? छत्रीचा कुणाच्या पडला? दप्तर माझं ते
तर फायनली पोचलोय गावात. आयला कालोख दमलो आम्ही. दिवसभर प्रवास केला तुम्ही बघ. पावसाने पण जाम. तिकडे आता आमच्या तला रोडला पण झाडं वगैरे पडली आहेत. इथे पण कालोख. चला आता घरी जाऊन भेटतो तुम्हाला. तर फायनली घरी आलेला आहे आणि आमचा इथे बघा अभ्यास करतोय. नाही त्याला घेऊन त्याने काय पाहिजे ना आधार कार्ड. तुम्हाला प्रवास कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आपला आयफोन 13ची क्वालिटी कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि आयफोनची आणि आपल्या यूट्यूब पेमेंटची माहिती तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन. भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.